बुवा आता हे इंजेक्शन घेतलं का नाही बुवा की डायरेक्ट ढगात. हा तुम्ही जेव्हा 10 रुपये येता का नाही तेव्हा कसं चंद्रावर जाता तसं आता ढगात जायचं. कुठं ढगात. तुम्ही मला ओळखलत का? मी त्या दिवशी भेटलेलो तुम्हाला राणी सोबत त्या गुत्त्याच्या बाहेर. हा 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 ओळखलं की. तुम्ही इथे काय करताय? ते मी साफसफाई. हा साफसफाई. मी तर जवळच राहतो ना, काम आहे माझं ते. अच्छा. ते काय झालं, मी इकडे बुवांना शोधत होतो ऍक्च्युली, आणि शोधता शोधता इथे आलो, ही जागा दिसली म्हणून म्हटलं इथे पण बघावं. तुम्हाला कुठे दिसले का बुवा एवढ्या दिवसांमध्ये? अहो नाही हो, नाही दिसले. अशा आडगळीच्या इथं कोण येते मारायला? जरा थोडं आठवून बघा ना, म्हणजे आसपास कुठे बघितलं असेल. त्यांच्या अंगात ना ते व्हाईट कलरचं शर्ट होतं. नाही हो, बघितलं असतं तर लक्षात असतं ना माझ्या. अहो इथं कोणी बी नाही आलं. अरे बापरे, तुम्हाला तर त्रास व्हायला लागला. इथं धूळ आहे ना भरपूर. आपण काय करू, बाहेर जाऊ. हा ठीक आहे, मी पण बंद करून निघालोच होतो. चला चला आपण बाहेर जाऊ. अहो काय बघताय तुम्ही? नाही, इथे कोणी आहे का आतमध्ये? मला काहीतरी पडण्याचा आवाज आलाय. अहो ते तर रोजच पडत असतं हो. अहो इथं काय उंदर कमी आहे ती वय? रोज काय ना काय पडत असतं ती. मला तर अक्षरशः इतका वैताग आलाय ना. चला चला आपण बाहेर जाऊ. चला चला या या. राणी, हे राणी.
काहीच इकडे ये. हे तू काय करतो इथं? तू इंदिरा साहेबांवर एवढी का चिडलीस? हे विचारायला आलायस का तू इकडं? ते नाही, तुला आता असं वाटलं ना की इंदिरा साहेब आहेत म्हणून मागं वळली नाहीस ना? खरं सांग राणी, हो, काय झाले? ते मी तुला नाही सांगू शकत आता. अग पण असं काय झालंय तुमच्यात? मी म्हंटल ना, मी नाही सांगू शकत आता. आम्ही बोलत नाही एकमेकांचे, भांडण झालंय आमचं. जे काय भांडण झालं असेल ना ते मिटव. सगळ्या कामगारांनी भोगायला लागेल. नाही तर म्हणजे आता इंदिरा साहेब फॅक्टरीमध्ये नाहीत ना, तर सगळा गोंधळ चालू आहे. त्या विक्रांत साहेबांनी काय सांभाळायला येत नाही फॅक्टरी. बरोबर आहे, तूच काहीतरी कर. तुझं सगळं बरोबर आहे, पण मी काय करणार आहे ह्याच्यात? मी काय करू शकत नाही. विक्रांत सरांना एमडी करायचा निर्णय आबासाहेबांचा आहे. तू बोलू शकतेस ना पण त्यांच्याशी. मला नाही वाटत ते माझं ऐकतील. प्लीज राणे, काहीतरी कर तूच, नाही तर सगळा गोंधळ होईल बघ. बरं. आणि राणे, हां, एकदा त्या इंदिरा साहेबांसोबत बोल ग. त्यांची अवस्था बघ कशी झाली. एवढी का चिडलीस त्यांच्यावर? बरं, बघते मी. देवा, काय रे ये आणल्यास? जावय बापू इथवर आलं होतं, पण मी त्यांच्या मोर जाऊ शकलो नाही. राणी आणि सुरेखाची काय अवस्था झाली असेल? मला असं राहून नाही चालणार. काय करणार मी? सर, हां, ये ना. नाही, मी बाहेरच थांबतो, तुम्ही बोला. हो, राणी ये ना. ओ सॉरी सॉरी. ये. राणी, तू हे बघा, मी आधीच स्पष्टपणे सांगते, मी इथं आले ह्याचा अर्थ हा होत नाही की मी सगळं विसरले. त्यामुळं भलती काही अपेक्षा ठेवू नका. सगळं आहे तसंच आहे. मी काय तुम्हाला माफ केलेलं नाही. ठीक आहे, तू तू बसून तर घे आधी.
मी इथं फक्त एवढंच बघायला आले की तुम्हाला काही त्रास होत नाहीये ना, बाकी काही नाही. तुला काही त्रास नाही ना घरी? तो माझा प्रश्न आहे, मी बघेन माझं काय ते. मी तुम्हाला विचारलंय. ते माहितीये मला तू बघून घेशील असं, पण मला वाटतं तुझ्याबद्दल. म्हणजे तू किती रागवली असशील माझ्यावर तरी मला असं वाटतं की तुला काही त्रास होऊ नये. ते रतन म्हणत होता तुम्ही फॅक्टरीत. फॅक्टरीचा विषय सोड राणी. विक्रांत महाडिक आता नवीन MD आहेत आपल्या फॅक्टरीचे, आणि फॅक्टरी आता त्याची रेस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी नाही. अहो पण तुम्ही जे काही असेल फॅक्टरीचे प्रॉब्लेम्स आता विक्रांत सांभाळून घे. माझ्या समोर आता एकच प्रश्न आहे, मला फक्त बुवांना शोधायचं आहे. काही कळतच नाहीये कुठे गेले असतील बुवा. म्हणजे ते जिथे जिथे जातील, जिथे जिथे पॉसिबिलिटी होती मी सगळीकडे चेक केलं, सापडतच नाहीयेत. असं काही आहे का म्हणजे त्यांचं कोणाशी काही भांडण वगैरे कधी झालेलं वगैरे असं काही? नाही, बुवा कधीच कोणाच्या वाकड्यात शिरत नव्हते. हा, पण तरी एखादी अशी व्यक्ती की ज्याला खूप राग असेल बुवांचा, असं काही? नाही. बाय द वे, तो राजू आठवतो तुला? गुत्त्याच्या बाहेर भेटलेला आपल्याला एक दिवशी. राजू दादा. हा, त्याचं काय? नाही, त्याचं काही नाही. मी आज बुवांना शोधायला बाहेर पडलो होतो. मला एक अशी पडकी खोली दिसली, म्हटलं आज जाऊन बघू काय आहे. तर तो दिसला मला तिथे आत. असं खूपच विचित्र बिहेव करत होता खूप. त्याचं आणि बुवांचं कधी काही भांडण वगैरे किंवा काही असं? नाही हो, तसं काहीच नाही. पण हा, राजू गजाभाऊचा माणूस आहे आणि गजाभाऊ सतत काहीतरी भांडण काढण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याला आम्ही नकोच आहोत. फॅक्टरीतही नाही आणि इथं सुद्धा नाही. माझ्या ना कायम विरोधात जायचा प्रयत्न करत असतो तो. करेक्ट. म्हणजे बुवांच्या गायब होण्यामागे गजाचा हात असू शकतो, एवढं मात्र नक्की. पण अहो, हे सगळं केल्याने त्याला काय मिळणार आहे? असू शकतो त्याचा काहीही स्वार्थ, पण एवढं मात्र नक्की की आता गजाचा बंदोबस्त करावा लागेल. पण तो कसा? ते मी बघतो. मी आज बाहेर पडणारच आहे बुवांना शोधायला. मी नाही, आपण. हो, आता जे काही करायचंय ते तुम्ही एकट्याने करू नका, आपण दोघं मिळून करूया. ठीक आहे, मी सांगतो तुला काही प्लॅन करू नको. ठीक आहे. येस, परफेक्ट. आता फक्त बुवा सापडले पाहिजे, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. हा राजू फोन का करत नाहीये? एव्हाना इंजेक्शन दिलं असेल त्यांना. बुवांचा खेळ खलास. आली गुड न्यूज. हा बोल. हो साहेब, साहेब. बोल ना, पुढे बोल. काय काय झालं? दिलं इंजेक्शन? अहो नाही म्हणजे काय काय ते काय? अहो मी इंजेक्शन देणारच होतो त्यांना, पण तेवढ्यात तिथं इंद्रा साहेब आलं. काय? इंद्रा कसा काय आला तिथे? अहो ते मला पण कळना ते कसं आलं ते. मी बुवाला इंजेक्शन द्यायलाच निघालो होतो, तेवढा दरवाजा वाजला. तरी मी तिथं जाऊन फटीतनं पाहिलं तर मला इंद्रा साहेब दिसलं. अहो मी लगेच बुवाला लपवलं आतमध्ये गोणीत. थोडक्यात वाचलो. मला सांग, पण इंद्रा तिथे कसा काय पोहोचला? अहो आता ते मला कसं माहीत, पण आता वेळ घालून चालणार नाही. काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. नाही नाही, काहीतरी आपल्याला करायलाच पाहिजे. मी असं करू का, मी परत तिथं जाऊन त्या म्हाताऱ्याला. नाही नाही नाही, तू तिथे अजिबात जायचं नाहीयेस. तुला जर का इंद्राने बघितलं तर तो तुझा पाठलाग करेल आणि मग प्रॉब्लेम होईल.
मी तिथे वेगळी माणसं कामाला लावतो. हा जे काय ते पण लवकर करा. परत ते इंद्रा साहेब तिथं आलं तर परत घोटाळा. नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही. आपण बुवांचा विषय उद्याच संपू. मी प्लॅनिंग झालं की तुला कळवतो लगेच. हो हो चालेल साहेब. हा इंद्रा प्रत्येक वेळी नको तिथे कसा काय पोहोचतो? इंद्रा, यावेळी मी तुला जिंकू देणार नाही. तू कितीही काही कर, यावेळी मी माझ्या हातातून डाव जाऊ देणार नाही. हे राजूचं वागणं जेव्हा मला सस्पिशियस वाटलं ना, तेव्हाच मी त्याला खोदून विचारायला पाहिजे होतं. असं मी या राजूला आणि काजला सोडणार नाहीये आता. मी शांत बसणार नाहीये. राणी राणी कशाला येईल आता इथे? आता तर ती घरी असेल ना. अरे रात्रीचे 9 वाजलेत. हॅव यू लॉस्ट युअर माइंड? या वेळेला कशी येईल राणी इथे? तुला ना भास होत आहेत तिचे. असा का वागतोय मी? एवढे काय भास होत आहेत मला राणीचे? काय चाललंय माझं? नाही नाही नाही, नॉट अगेन. मला माहितीये इट्स नॉट यू. तू नाहीच आहेस ती. मला माहितीये ना. आणि मुळात तू येशीलच काय इथे? मला काही कळत नाही का? हो हो अच्छा, म्हणजे आता तू रागाने बघणार आहेस का माझ्याकडे? नाही नाही ठीक आहे, इट्स ओके इट्स ओके. बघ ना तू रागाने बघ. तू माझ्यावर रागव, तू माझ्यावर चिड, नाराज हो, मला वाटतं ते बोल. पण एकच रिक्वेस्ट आहे राणी, तू ना नेहमी माझ्या सोबत राहा. म्हणजे माझं असं झालंय ना की मी अशा सिच्युएशन मध्ये की आय कॅन्ट इव्हन इमॅजिन माय लाईफ विदाउट यू यार, सिरियसली. आणि मला हे भास का होत आहेत माहितीये का? मला ना तुझी सवय झाली आहे. मला तुझी सोबत हवी आहे म्हणून मला हे सगळे भास होत आहेत. अगं मी खरंच आलीये. जेवण घ्या. इंद्रा कम ऑन. तुला राणीच्या हातच्या जेवणाची इतकी आठवण येत होती की तुला आता राणीचेही भास होत आहेत आणि तिच्या हातच्या जेवणाचेही भास होत आहेत. कमाल आहे यार. राणी तू तू काय करतेस इथे? आणि आलीस कशी तू इथे? त्या आईला जेवण बनवायचा ताण होईल म्हणून थांबले मी. अगं मग नीट सांगायचं ना. असं चटका द्यायची काय गरज होती? ऐकलत का तुम्ही? हा, मी तर सांगत होते पण तुम्ही विश्वासच नाही ठेवलात. काहीही बोलत होता. सर का तुमचा हा वेडेपणा घालवण्यासाठी ना तुम्हाला चटका देणंच गरजेचं आहे. बसा. बाय द वे थँक्स. तू जेवण आणलंस माझ्यासाठी. ते तुम्ही बुवांना शोधण्यासाठी धडपड करताय म्हणून आणलंय जेवण, बाकी काही नाही. आणि आता मी जेवण आणलंय म्हणजे माझा राग गेलाय असं समजू नका तुम्ही. आणि आईला काय सांगितलं तुम्ही? कशासाठी? त्यांना काहीतरी तर सांगावंच लागणार ना. आणि त्यांना जेव्हा माहित नव्हत्या गोष्टी तेव्हा त्यांनी काय केलं बघितलंस ना तू. घरी निघून आले त्या आपल्या. आणि मग पुढे काय झालं हे सगळं आपण बघितलंच. आणि त्यांनाही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. बस झाला आता. किती सहन करायचं त्यांनी? ते काही नाही. कशाचा सोक्षमोक्ष आज रात्रीच लावणार आहे. मी नाही, आपण. हा आपण. पण आता तुझं जेवण काय झालं? ते म्हणजे मी घरीच जाणार होते पण इथं आवरता आवरता उशीर झाला ना. आता घरी जाऊन परत जेवण म्हणजे काय? नाही नाही मी बोलतो ना घरी. तू काळजी करू नकोस. ठीक आहे. काय झालं? काही बोलायचं आहे का? नाही म्हणजे
तू माझ्या ताटात खाऊ शकतेस, असं काही प्रॉब्लेम नाहीये मला. हा विक्रांत, हो बाबा. नाही, तुला एमडी म्हणून काम करायची इच्छा होती, तू खुश आहेस, साहजिक आहे. खरं तुझ्यामध्ये क्षमता आहे आणि ते तू करून दाखवशील. पण जबाबदारी खूप मोठी आहे, काळजी वाटते, म्हणून सांगतोय. डोळ्यात तेल घालून काम कर, मन लावून काम कर. महाडिक इंडस्ट्रीजला नवीन उंचीवरती घेऊन जा. बाकी मला जास्त काही तुला सांगायचं नाही आहे. तुझं काम नीट पार पडशील, मन लावून काम कर. आणि काही लागलं तर कधीही सांग, निसंकोचपणे सांग. डेफिनेटली. विक्रांत, जरा तिकडे गाडी थांबव. इथे वस्तीत? हो, मला जरा इंद्राशी बोलायचं आहे. ओके. हां होय. म्हाताऱ्याला पोराची आठवण येत असेल. जाऊ दे, पण आता याने परत त्याला एमडी बनवायचा विचार केला ना, तर या म्हाताऱ्याची गय करणार नाही. ते आपल्याला बुवांना एकत्र शोधायचंय म्हणून. आणि आता घरी जायला उशीर होईल, मग जेवायला मिळणार नाही म्हणून खाल्ला, नाहीतर नव्हते खाणार मी. हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. काय झालं? खा ना. नाही, नको, पास झालं. हे बघ, तू व्यवस्थित जेवली नाहीस ना, तर मी बुवांना शोधणार नाही. जग भासते सारे नवे नवे, बरसे जसे हळुवार चांदणे. हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी, राणी, हे म्हणजे आय डोंट नो तू कितपत विश्वास ठेवशील माझ्यावर, बट मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कुठल्याही सिच्युएशनमध्ये कधीही मी तुझ्यासोबत नेहमी असणार आहे. आणि आपण दोघं मिळून शोधू बुवांना. बुवा नक्की सापडते.